अन्नपूर्णा महाजनचा शब्द आहे. असं अन्नपूर्णा महाजन बोलते आणि कामिनीला तिकडून घालवून लावते. परंतु अन्नपूर्णाला शोधून काढायचंच असतं, की कोण आहे तो व्यक्ती ज्याने कामिनीचा अपघात घडवून आणला. सॉरी कामिनीचं किडनॅपिंग घडवून आणला आणि आजोबांचा अपघात घडवून आणला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय अन्नपूर्णा आजीला सगळ्यात मोठा संशय हा कामिनीवरतीच असतो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, की तुम्हाला माहितीच असेल, की ऋषी कमळीच्या गावाला गेला होता आणि निंगी आणि बंड्या मिळून त्याचे खूप हाल करतायत. म्हणजे की त्याला त्याच्या जेवणामध्ये एकदम तिखट जेवण दिलं होतं, मसालेदार जेवण दिलं होतं. तर त्याला ठसका येतो. त्याला ठसका आल्यावर कुठेच आसपास पाणी नसतं. तो पाण्यासाठी तडफडत असतो. त्याच वेळेस कमळी तिकडे येते पाण्याचा तांब्या घेऊन आणि ऋषीला पाणी देते. कारण तिला खूप वाईट वाटत असतं ऋषीची हालत बघून. त्यावेळेस ऋषी जो आहे तो बोलतो, की "हे बघ, मी फक्त एका तिखट भातामुळे काय हे गाव सोडून जाणार नाहीये." आणि असं बोलून तो अख्खा तो भात संपवतो. एकदम तिखट भात असतो तरी आणि त्यानंतर तिकडेच राहतो. आता निंगे आणि बंड्याला समजत नसतं आपण काय करावं? कारण त्यांना आजच्या आज रात्र होण्याच्या आधी ऋषीला पाठवून द्यायचं असतं. ते निगराणीच करत असतात ऋषीची आणि लक्ष ठेवत असतात, की आपण काय अजून प्रॉब्लेम आणू शकतो ऋषीच्या आयुष्यात. मग त्यांना लक्षात येतं, की ऋषीला मच्छर चावतायत कारण तो उघड्यात झोपलेला आहे आणि मग आता ऋषी नक्कीच या त्रासातून बाहेर निघेल आणि तो ठरवेल, की आपल्याला नाही राहायचं इकडे आणि ऋषी खरंच उठतो रात्रीचा आणि म्हणतो, "माझ्याकडून नाही होणार हे सगळं." आणि तो त्याची बॅग भरतो आणि निघून जातो सरळ रात्रीचा. आणि त्याच वेळेस निंगे आणि बंड्या खूप खुश होतात. मग कमळी देखील तिकडे येते. कमळीने तिचंही जेवण जेवलेलं नसतं कारण तिला माहिती असतं ऋषीचे काय हाल होत आहेत ते. त्यावेळेस कमळी तिकडे येते आणि निंगी आणि बंड्या कमळीला गुड न्यूज देतात, की "अरे, आपलं प्लॅन यशस्वी ठरला कारण ऋषी गेला इकडून." त्यावेळेस कमळी खुश व्हायचं सोडून दुःखी असते. त्यावेळेस बंड्या आणि निंगी विचारतात, "काय रे कमळी, तुझीच इच्छा होती ना, की ऋषीने जावं इकडून. तूच चिडली होती ना, की का थांबलं ऋषी इकडे? का बंड्याने सोय करून दिली त्याची? आता तर तो गेला. तू खुश झाला पाहिजे." परंतु कमळी खुश नसते. तिला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो, की ऋषी गेला म्हणून. कारण तिला देखील कुठेतरी मनातून ऋषीबद्दल प्रेम आहे. परंतु निंगी विचारते, की "काय झालं कमळी? तुला खरं-खरं बोल." तर तेव्हा कमळी काहीच बोलत नाही. ती बोलते, की "हां, मला वाईट वाटतंय, की ऋषी गेला इथून. परंतु अ, त्याला देखील त्याचं घर आहे, त्याचं कामं आहेत, त्याची आई आहे आणि या सगळ्यापासून तो लांब आलाय 500-600 किलोमीटर माझ्यासाठी हे मला नाही पटलं." आणि असं बोलून कमळी देखील शांत होते. परंतु तेव्हा सगळ्यांनाच वाईट वाटत असतं, की ऋषी तिकडून गेलाय. ऋषीने तिकडे एक चिठ्ठी सोडलेली असते, एक गिफ्ट सोडलेलं असतं सगळ्यांसाठी. त्याने लिहिलेलं असतं, की "मी तर इकडून चाललोय, परंतु माझा विश्वास आहे कमळी तू नक्कीच मुंबईला एक दिवस नक्की परत येशील." आता त्याच वेळेस ऋषीची पुन्हा एंट्री होते. अशी मस्त स्टाईलमध्ये तो एंट्री मारतो आणि बोलतो, की "मी छान ॲक्टिंग केली ना? कशी वाटली माझी ॲक्टिंग? कारण मी आता पाहिलं, की माझ्या जाण्याने तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी होती याचा अर्थ, की तुम्ही तर नाराज झाला मी तुमच्या आयुष्यातून गेलो तर. त्यामुळे मी तर आता इकडेच थांबणार." आता मला पूर्ण कॉन्फिडन्स आलाय. म्हणजे मला ते असं वाटत होतं, की तुम्हाला मी नकोच आहे तुमच्या आयुष्यात. परंतु आता कळलंय, की नाही, नाही, नाही. तुम्ही माझी काळजी करून मला इकडून पाठवताय, परंतु तुम्हाला मी पाहिजे तुमच्या आयुष्यात. मग मी इथेच राहणार आहे. आणि असं बोलून आता ऋषी त्याची बॅग ठेवतो आणि तिकडेच राहतो. आणि त्यावेळेस आता बंड्या आणि निंगीला वाटतं, यार आपला सगळा प्लॅन फसला. आणि कमळी त्यावेळेस बोलते, की "ऋषी सर तुम्ही खूप चुकीचं करताय. तुम्ही गेले पाहिजे. तुमच्या घरी तुमची कामं आहेत, तुमची आई आहे आणि या सगळ्या कारणामुळे ती ऋषीला पाठवत असते. परंतु ऋषी काही जायला तयार होत नाही. तो म्हणतो, की "जोपर्यंत तू येणार नाही माझ्यासोबत तोपर्यंत मी जाणार नाही." कारण माझ्या माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला हे शिकवलंय, की हार मानायची नाही. आणि त्या मुलीचं नाव आहे कमळी मोहिते. परंतु ती मुलगीच आज स्वतःची शिकवण विसरली आहे. तिने हार मानली आहे, कारण तिच्या आयुष्यात मोठेही संकट आलेत. आणि असं बोलून ऋषी बोलतो, की "आता जा तू, मला माझी कामं करू दे, तू तुझी कामं कर." आणि त्याच वेळेस मग कमळी तिकडून जाणार असते. तेवढ्यात कमळी पडणार असते, तर ऋषी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि दोघे त्या तिकडे घास असतो त्यात पडून जातात. आणि दोघे मग एकमेकांच्या डोळ्यात बघत बसतात आणि मस्त रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं. आणि मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत, नयनताराला खूप मोठी शंका आलेली असते, की ऋषी कुठे आहे नेमकं? आणि आता कामिनी पण आली आहे. एवढे दिवस अनिकाला ऋषी कुठे आहे ते समजत नव्हतं. परंतु कामिनी तर नक्कीच ऋषीचा शोध घेणार आणि आता मग अनिकाला फायनली समजतं, की कमळी तर गावी गेली होती आणि ऋषी देखील तिच्याच मागे-मागे गावी गेला असेल. आपण याबद्दल नयनताराला सांगितलं पाहिजे. मग अनिका जाऊन नयनताराला याबद्दल सांगते आणि आता नयनताराला खूप राग येतो. कारण आता नयनतारा स्वतः जाणार आहे त्या कमळीच्या गावाला ऋषीला शोधायला आणि आता आपल्याला मालिकेच्या पुढील भागात बघायला मिळेल, की जेव्हा नयनतारा आणि ऋषी समोरासमोर येतील तेव्हा काय होईल? नयनताराचं ऐकून ऋषी पुन्हा मुंबईला जाईल का त्याच्या आईसोबतचं तो नातं पण तोडायला तयार होईल कमळीसाठी? हे तर आपल्याला मालिकेच्या पुढील भागातच पाहायला मिळेल.
या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली आणि पाहूया मालिकेत पुढे काय काय घडतंय. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात.